नांदेड जिल्ह्याला बरेच काही असे कामं अधुरे आहेत. येणाऱ्या काळात आपल्याला करायचे कामं 100% करायचे साहेब. तुमचा भविष्यामध्ये मला आशीर्वाद पाहिजे आणि जनतेचा आशीर्वाद पाहिजे. या निमित्ताने सांगतो, मी जे शब्द दिला, वचन दिलं, ते पूर्ण केलं. Powerful people make places powerful. विकास पुरुष आमदार बालाजीराव कल्याणकर, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले बालाजीराव कल्याणकर हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती निष्ठा ठेवून तरुण वयातच शिवसेनेमध्ये सहभागी झाले. एक तरुण सच्चा कडवा शिवसैनिक. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनामध्ये, कार्यामध्ये बालाजीराव हे सक्रिय असत. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या विचारावर श्रद्धा ठेवून कार्य करत नांदेड महानगरपालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. प्रभागामधील प्रत्येकासोबत त्यांचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं. 2019 मध्ये शिवसेना भाजप युतीकडून ते पहिल्यांदा नांदेड उत्तरचे आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांचं कार्यक्षेत्र विस्तारलं. नांदेड ग्रामीण मधील 46 खेडी आणि नांदेड शहराचा अर्धा भाग त्यांच्या मतदारसंघात येतो. नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये रस्ते, नाल्या, आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सोयी यासाठी राज्य शासनाकडून त्यांनी भरपूर निधी आणला आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा गेल्या 5 वर्षात प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातील सर्वच गावात पक्के रस्ते आणि शहरी भागातील कॉलनीमध्ये सिमेंट रस्ते त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले आहेत. अब्दुल्लाबाद भागातील मदतमास जमिनीबाबतचा बराच जुना विषय त्यांनी यशस्वीपणे मार्गी लावला. नजराणा रक्कम केवळ 5% केल्यामुळे हजारो मालमत्ता धारकांना त्याचा फायदा झाला असून लोकांनी बालाजी कल्याणकर यांचे आभार मानले आहे. नोकरदार, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, भगिनी, युवा या सर्वांसाठी त्यांनी तळमळीने काम केलं असून लोकांच्या सुखदुःखात ते नेहमीच सहभागी होतात. लोकांसाठी ते पूर्ण वेळ उपलब्ध असतात, हे विशेष. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता लोकांना अन्नधान्य, आरोग्य सेवा तसंच अत्यावश्यक रुग्णांना सर्व प्रकारच्या सोयी पुरवून त्यांचे प्राण वाचवण्याचे त्यांनी प्रयत्न केले. नांदेड उत्तर मतदारसंघातील गोरगरिबांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी वाडी बुद्रुक इथे 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून घेतलं. बालाजीराव कल्याणकरांच्या कार्यकाळात विकास कामं मोठ्या प्रमाणात झाली हे कोणीही मान्य करेल. जनतेचे प्रश्न सोडवणारा संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून आमदार कल्याणकर यांची ओळख आहे. कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मागील 5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये आमूलाग्र विकास रूपी बदल नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्रात झाला, ज्यामध्ये नांदेड प्रभाग 1 मधील स्वामी समर्थ मंदिर परिसरातील अंतर्गत सिमेंट रस्ते, नांदेड ते मालेगाव रस्त्याचं काम प्रगतीपथावर, रेड्डी गार्डन ते माची मार्केट 3 किलोमीटरचा सीसी रस्ता आणि नाली, मालेगाव रोड ते वेदांत नगर रस्ता आणि परिसरातील अंतर्गत रस्ते, मुळगाव जिल्हा परिषदेसमोरील पेव्हर ब्लॉक, मुळगाव ते सिद्धेश्वर रोडचं डांबरीकरण, बसवेश्वर नगर, सरपंच नगर, झेंडा चौक परिसरात सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक आणि नाली बांधकाम, सांगवी या गावातील भव्य असा टीन शेड तसंच गावातील अंतर्गत सिमेंट रस्ते, हनुमानगड येथील पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार काम प्रगतीपथावर, श्रीरामनगर येथील पाण्याचा बोर आणि सिमेंट रस्ता, कृष्ण चौक येथील रस्त्याचं काम प्रगतीपथावर, छत्रपती चौक ते मोर चौक रस्ता, मोर चौक ते शासकीय विश्रामगृह आणि शिवाजीनगर रस्ता, बजाजनगर येथील शेड, पेव्हर ब्लॉक आणि अंतर्गत सिमेंट रस्ते, विसावा उद्यान VIP रोड ते रेल्वे स्टेशन सीसी रस्ता, आनंद नगर ते गोविंद दालमिल सीसी रस्ता, आनंद नगर ते रूपा गेस्ट हाऊस रस्ता आणि ड्रेनेज लाईनचं काम प्रगतीपथावर,
अशी कोट्यवधींची विकास कामं नांदेड शहरामध्ये पूर्ण झाली असून काही कामं प्रगतीपथावर आहेत। आमदार बालाजी कल्याणकर यांनी फक्त नांदेड उत्तर शहराचाच नाही तर मतदारसंघातील 48 गावांमध्ये सुद्धा विकास करून विकासाची गंगा वाहून नेली आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने नांदेड मालेगाव रोड वरील कासारखेडा येथील एकदरा ते कासारखेडा रस्ता आणि पूल, स्मशानभूमी बांधकाम आणि स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, नांदेड ते मालेगाव रोडवरील वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन रस्त्याचं दुतर्फी करण्याचं काम प्रगतीपथावर। भालकी येथील अंतर्गत सिमेंट रस्ते, स्मशानभूमी बांधकाम तसंच स्मशानभूमीला जाण्याकरता पांदण रस्ता, चिखली बुद्रुक येथे अंतर्गत सिमेंट रस्ते, जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचं काम प्रगतीपथावर आणि स्मशानभूमी बांधकाम करून जाण्याकरता रस्त्याचं बांधकाम केलं। नांदुसा जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचं बांधकाम तसंच अंतर्गत सिमेंट रस्ते आणि नाल्या, पासदगाव येथील अंतर्गत सीसी रस्ते, पेव्हर ब्लॉक रस्ते, नाली इथे भव्य असं सभागृह, खुरगाव इथे अंतर्गत सिमेंट रस्ते, परिसरामध्ये पेव्हर ब्लॉक, ग्रामपंचायत प्रांगणात पेव्हर ब्लॉक आणि मुख्य म्हणजे गावाला जोडणाऱ्या लेंडी नदीवरील पूल, बोंढार अंतर्गत पेव्हर ब्लॉक रस्ते, स्मशानभूमी रस्ता, गावातील प्रत्येक घरापर्यंत नळ योजनेअंतर्गत पाणी पुरवठा, चिमेगाव येथील दलित वस्ती योजनेअंतर्गत सीसी रस्ते, शाळेसमोरील रस्ता, पुईनी येथील अंतर्गत पेव्हर ब्लॉक रस्ते, पुईनी मुख्य रस्ता, स्मशानभूमी तसंच स्मशानभूमीकडे जाणारा पेव्हर ब्लॉक रस्ता, नांदेड हिंगोली महामार्गाला जोडणारा निळा रोड नांदेड उत्तर बायपासचं काम प्रगतीपथावर, आलेगाव येथील अंतर्गत सीसी रस्ते, नाली, दलित वस्ती पेव्हर ब्लॉक, स्मशानभूमी, लाईट पोल, आलेगाव ते नांदेड मुख्य रस्ता, बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या आलेगाव निळा पुलाचं काम प्रगतीपथावर, एकदरा येथील सभामंडप बांधकाम काम प्रगतीपथावर, पेव्हर ब्लॉक, एकदरा ते कासारखेडा रोड मजबूतीकरण आणि डांबरीकरण, मालेगाव निळा तळणी लिंबगाव नाळेश्वर जेतापूर रस्ता सुधारणा करणं, अंदाजित किंमत 491.58 लाख रुपये, निळा गावातील अंतर्गत रस्ते, नाल्या, नांदेड निळा रोडवरील पूल, निळा रोड युनिसन पब्लिक स्कूल ते मरळक 3 किलोमीटर डांबरी रस्ता आणि पूल, वाडी बुद्रुक येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय आणि वाडी बुद्रुक ते शासकीय उपजिल्हा रुग्णालय रस्ता, ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पेव्हर ब्लॉक, भानपूर येथील सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक, भानपूर चौक ते वानेगाव रस्ता, सायाळ, पूर्णा रोड ते सायाळ मुख्य सिमेंट रस्ता, सायाळ, कोकर्णी येथील सिमेंट रस्ते, पाणी पुरवठा विहीर आणि पेव्हर ब्लॉक रस्ते, लिंबगाव इथे पुतळा ते गाव रस्ता, ग्रामपंचायत कार्यालय पेव्हर ब्लॉक, लिंबगाव ते स्टेशन रस्ता, पोलीस स्टेशन कॅम्प रस्ता, धानोरा येथील अंतर्गत रस्ते, पेव्हर ब्लॉक, वृक्ष लागवड, धानोरा पाटी ते धानोरा रस्ता, 24 तास पाणी पुरवठा, 24 तास सोलर लाईट, पिण्यासाठी फिल्टर वॉटर, तळणी येथील रस्ते, पेव्हर ब्लॉक, अंतर्गत नाली, राजे संभाजीनगर इथे सिमेंट रस्ते, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा, पिंपरी महिपाल इथे अंतर्गत सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक, पाणी टाकी बांधकाम प्रगतीपथावर, वडवणा इथे अंतर्गत रस्ते, गट्टू रस्ते आणि पेव्हर ब्लॉक, खडकी येथील खडकी पाटी ते खडकी रस्ता, अंतर्गत रस्ते, पेव्हर ब्लॉक, पांदण रस्ते, चिखली येथील चिखली पाटी ते चिखली रस्ता, अंतर्गत सीसी रस्ते आणि पेव्हर ब्लॉक रस्ते, नसरतपूर येथील सिमेंट रस्ते, हायमास्ट लाईट, बोर पाणी पुरवठा, हसापूर गावातील अंतर्गत सिमेंट रस्ते, पाण्याच्या टाक्या, ओपन जिम, पाणी पुरवठ्यासाठी बोर, सुगाव खुर्द येथील अंतर्गत सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक रस्ते, स्मशानभूमी आणि समोरील सीसी रोड,
पाणी पुरवठा बोर योजना, सुगाव बुद्रुक गावातील अंतर्गत सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक, दलित वस्ती अंतर्गत रस्ता, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, थुगाव येथील अंतर्गत रस्ते, पेव्हर ब्लॉक, थुगाव बोरगाव पाटी ते बोरगाव रस्ता, बोरगाव इथे अंतर्गत रस्ते, बोरगाव पाटी ते बोरगाव रस्ता काम प्रगतीपथावर, गावात अंतर्गत गट्टूचे रस्ते, पेव्हर ब्लॉक, पाण्यासाठी सौर ऊर्जा पंप, ढोकी इथे अंतर्गत सिमेंट रस्ते, दलित वस्ती पेव्हर ब्लॉक रस्ता, नदीवरील पूल, वाघी ते ढोकी डांबरी रस्ता, अंडरग्राउंड नालीचं काम पूर्ण, ढोकी आवळी रस्ता, पाण्याची टाकी आणि विहीर, रहाटी बुद्रुक अंतर्गत सिमेंट रस्ते, ओपनवार सावकार ते केशवराव पाटील यांच्या घरापर्यंतचा रस्ता, दलित वस्ती सीसी रोड, पाण्याच्या टाकीचं काम प्रगतीपथावर, सोमेश्वर अंतर्गत सीसी रोड, पाणी पुरवठा योजनेतून पाण्याची टाकी, 2 किलोमीटर वरील विहिरीचं पाणी पाईपलाईनद्वारे गावातील टाकीपर्यंत, अण्णाभाऊ साठे समाज मंदिरासमोरील पेव्हर ब्लॉक, जैतापूर अंतर्गत सिमेंट रस्ते नाली, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी टाकीचं काम प्रगतीपथावर, हायमास्क लाईट, कोरखा पिंपळगाव मुख्य सीसी रस्ता, इतर अंतर्गत सिमेंट रस्ते, पूर्ण गावामध्ये 4 बोर, पूर्ण गावामध्ये 18 हायमास्क लाईट्स, अशी इतर अनेक कोट्यावधींची विकास कामं कार्यसम्राट आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या कार्यतत्परतेमुळे नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये गत 5 वर्षांच्या कार्यकाळात झाली आहे. होय, हे सर्व शक्य झालं ते बाळासाहेबांचे कृपाआशीर्वाद, एकनाथ शिंदे यांचं प्रबळ नेतृत्व आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कार्यतत्परतेमुळेच. संकटांना रोखण्या ताठ बुलाकणा, दुश्मनाला जिंकण्या झुंज देऊ पुन्हा. रांगड्या शिवसैनिका रक्त हे उसळू दे, आज हृदयातूनही घोषणा गरजू दे. बोललो जे तेच केलंय करून दाखवले. शिवसेना मना मनातून रे, शिवसेना नसा नसातून रे, शिवसेना मुखा मुखातून रे, शिवसेना शिवसेना मना मनातून रे, शिवसेना नसा नसातून रे, शिवसेना मुखा मुखातून रे, शिवसेना. चला तर मग पुन्हा एकदा नांदेड उत्तर मतदारसंघाच्या विकासाला हातभार लावूया. नांदेड उत्तर मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार, विकासाभिमुख, कर्तव्यदक्ष, कार्यसम्राट आमदार बालाजी कल्याणकर यांना धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करूया. महायुतीला मत म्हणजे संपूर्ण नांदेड उत्तर मतदारसंघाच्या विकासाला मत.